राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। अजितदादांच्या पार्थिवावर आज काटेवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले। तर दुसरीकडे अजितदादांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती भाजपकडून राज्यातील सर्वच वर्तमानपत्रांमध्ये पहिलं पानभर छापण्यात आल्या आणि यावरूनच संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय। पाहूया। भाजपची दादांना श्रद्धांजली राऊतांनी सुनावलं। जाहिराती देऊन भाजपनं काय साध्य केलं, राऊतांचा सवाल। राऊतांचा सवाल, भाजपचाही पलटवार। अजित पवार अनंतात विलीन झाले। काटेवाडीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच दिग्गजांनी अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अजित पवारांवर मनापासून प्रेम करणारा प्रत्येक जण काटेवाडीत दाखल झाला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती भाजपने राज्यातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये दिल्या। मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा सर्वच वृत्तपत्रांना पहिलं संपूर्ण पानभर जाहिराती भाजपकडून देण्यात आल्या आणि यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। अजित पवारांवर केलेल्या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची संजय राऊत यांनी भाजपला आठवण करून दिली आहे। तर तो आरोप मागे घेणे हीच खरी अजितदादा श्रद्धांजली असेल असं संजय राऊतांनी भाजपला सुनावलं। भाजपने कमाल केली। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या। त्याने काय होणार? अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ट्विट संजय राऊत यांनी करत भाजपवर निशाणा साधलाय। तर खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ट्विट करत संजय राऊतांवर प्रतिहल्ला चढवला। एनडीएतील घटक पक्ष संबंध कसे जपतात हे महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांना कळणार नाही। यह तुम्हारे बस की बात नाही असं म्हणत नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात विरोधात असलेल्या भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून त्या काळात खळबळ उडवून दिली होती। त्या आरोपांनी आतापर्यंत अजित पवारांची पाठ सोडली नाही। नंतर 2023 मध्ये अजित पवार महायुतीत सहभागी झाले, मात्र तरीही त्या आरोपांनी त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यामुळेच भाजपचे अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या दिलेल्या जाहिरातीवरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्याचं पाहायला मिळालं। आता भाजप पुढल्या काळात अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।